राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीत काम करणारे सुमारे 42,000 वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील 30 प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र आल्या आहेत। यापूर्वी विविध आंदोलनाच्या माध्यमातून कंत्राटी वीज कामगारांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलंय। आता निर्णायक टप्पा म्हणून बेमुदत संप पुकारण्यात आलाय। या संपामध्ये राज्यभरातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार सहभागी झालेत। संपाच्या पार्श्वभूमीवर ताराबाई पार्क इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा, तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात यावी आणि तिन्ही वीज कंपन्यांमधील मंजूर नियमित रिक्त पदांवर आणि गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करून घ्यावं आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल भालबर, अमर लोहार, मिलिंद कुडतरकर, अनिल लांडगे, अमोल भास्कर हे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत।